नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टपूर मध्ये सर्वांचे पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक स्वागत आहे. अ, आतापर्यंत सर्वांना आयडिया आली असेल आणि कल्पना आली असेल, समजलं सुद्धा असेल की म्हाडा पुणे मंडळाची नवीन जाहिरात सुरुवात झालेली आहे. होय, याबद्दलचा मी सविस्तर व्हिडिओ माग बनवला होता. तो जर तुम्ही बघितला नसेल त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटेल. सो त्यामध्ये मी गोष्टी एक्सप्लेन केलेल्या आहेत की ॲडव्हर्टाइजमेंट बद्दल, बुकलेट बद्दल, कुठल्या साईटवरती कसं रजिस्ट्रेशन करायचं असेल त्याबद्दलचे सेपरेट व्हिडिओ सुद्धा आहेत. सो जर तुम्ही बघितलं नसेल तर तो तुम्ही आपला व्हिडिओ डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये बघू शकता. आणि जसं की माहिती आहे, आपल्या इन्व्हेस्टपूर या चॅनलवरती तुम्हाला हे काही ज्या सोडतीमधील जे काही स्कीम्स आहेत त्या स्कीम्सचे डिटेल व्हिडिओ बघायला भेटतील. त्यामध्ये काय असतं, त्यामध्ये तुम्हाला त्या कुठले कुठले प्रकल्प आहेत त्या प्रकल्पाबद्दलची थोडक्यात माहिती, त्यामध्येच सोबतच ते कुठल्या लोकेशन्सला आहे तर त्यांचे लेआउट कसं आहे, फ्लोर प्लॅन कसा आहे, लोकेशन कसं आहे आणि मार्केटचा रेट कसा आहे. जर तुम्हाला विकायचं असेल तर त्याला रेट किती भेटू शकतो, तुम्हाला रेंट भाड्याने द्यायचं असेल तर रेंट किती भेटू शकतो आणि तिथले काही ॲडव्हांटेजेस काय आहेत, डिसएडव्हांटेजेस काय आहेत, तर कुणी अर्ज करायला पाहिजेत, कुणी अर्ज नाही करायला पाहिजे, याबद्दलचा डिटेल व्हिडिओ आपल्या चॅनलवरती मी बनवत असतो. सो आजचा पुणे मंडळाची जी सोडत सुरू आहे त्या सोडतीमधील पहिला व्हिडिओ मी घेऊन आलेलो आहे, तो म्हणजे पुणे वेस्टच्या एक प्राईम लोकेशनचा, तो म्हणजे बालेवाडी. बालेवाडी थिंक आय टी पार्क किंवा थिंक आय टी पार्क जो सुरू होणार आहे बालेवाडीमध्ये, त्याचं काम सुरू आहे सध्या. त्या बिल्डिंगला लागूनच हा तुम्हाला प्रोजेक्ट भेटेल. इथे 2 BHK आहेत आणि 2 BHK विथ बाल्कनी सुद्धा येतं. ज्यांची की प्राइस फक्त 25 लाखापासून बेसिक प्राइस सुरू होते. सो या प्रकल्पाबद्दल आणि दुसरी सर्वात मोठी गोष्ट म्हणजे ती की ऑलमोस्ट रेडी फ्लॅट आहे, म्हणजे डिसेंबर 2025 ला त्याचं पोझिशन ॲज पर रेर आहे. सो या प्रकल्पाबद्दल आपण आजच्या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत. सो व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी नेहमीचाच प्रश्न, चॅनलला सबस्क्राईब केलंय का? नसेल केलं तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, बेल नोटिफिकेशन आयकॉनवरती क्लिक करा. आपला टेलिग्राम चॅनल सुद्धा आहे आणि व्हॉट्सअप चॅनल सुद्धा आहे, त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटेल. तिथे सुद्धा जॉईन करायला विसरू नका. सोबतच आपला इंस्टाग्राम, फेसबुक सुद्धा आहे, तिथे पण तुम्ही आपल्यासोबत कनेक्ट होऊ शकता. सो सर्वप्रथम जी स्कीम मी बोलत होतो ती स्कीम आहे स्कीम क्रमांक 884, ज्याचं नाव आहे एन पी नोवा बालेवाडी. या प्रकल्पाबद्दल आपण माहिती बघूया. सो सर्वप्रथम स्कीम बद्दलची थोडक्यात माहिती. स्कीम कोड आहे 884, नाव आहे एन पी नोवा, त्याचं लोकेशन आहे बालेवाडी. इथे तब्बल 100 फ्लॅट आहेत. 2 BHK 100 फ्लॅट बालेवाडी सारख्या लोकेशनला. सो तुमचे लागण्याचे चान्सेस सुद्धा इथे वाढतात. पण त्यामध्ये अजून एक ट्विस्ट आहे. ॲज पर रेरा, तुम्ही रेराच्या वेबसाईटवरती चेक केलं तर टोटल इथे 131 फ्लॅट्स आहेत. बट लॉटरीसाठी फक्त 100 फ्लॅट आहेत. सो बाकीच्या 31 फ्लॅट का ॲड नाही केले, आय डोंट नो. सो तुम्ही त्याबद्दलचा RTI टाकून ते चौकशी करू शकता. बट सध्या सोडतीसाठी 100 फ्लॅट आहेत अवेलेबल, ज्यांचं की कार्पेट एरिया 50-51 स्क्वेअर मीटर, म्हणजे जवळपास 550च्या रेंज, स्क्वेअर फीटच्या रेंजमध्ये 550-600च्या रेंजमध्ये जाऊ शकतो. हे सर्व LIG इन्कम ग्रुपसाठी येतात. जे नवीन लोक आहेत त्यांना LIG इन्कम ग्रुप म्हणजे ज्यांचं की फॅमिली इन्कम, हजबंड वाईफचं कंबाईन इन्कम जर तुमचं 9 लाखाच्या आत असेल, 6 ते 9 लाखाच्या आतमध्ये, तर तुम्ही LIG इन्कम ग्रुपमध्ये येता. तर तुम्ही इथे अर्ज करू शकता जर तुमचं एवढं इन्कम असेल तर. EWS वाले ज्यांचं की 6 लाखाच्या खाली असतं ते सुद्धा इथे अर्ज करू शकतात. सो EWS आणि LIG हे दोन्ही लोक इथे अर्ज करू शकतात या स्कीमला. आणि जसं की सांगितलं, ज्याची की प्राइस आहे जवळपास 25 लाख ते 27 लाखापर्यंत ही बेस प्राइस असते, म्हणजे अग्रीमेंट व्हॅल्यू असते. यावरती स्टॅम्प ड्युटी, रजिस्ट्रेशन, ॲडिशनल चार्जेस येतात, बिल्डरचे थोडेसे चार्जेस येतात, पोजेशनचे चार्जेस वगैरे, इलेक्ट्रिसिटी कनेक्शन हे ते थोडेफार चार्जेस येतात. ते तुम्ही 5 लाखच्या रेंजमध्ये पकडू शकता. त्यामध्ये कमी पण होऊ शकतात काहींचे वाढू सुद्धा शकतात. ही तुम्हाला जेव्हा तुम्ही विनर असाल, जेव्हा बिल्डर सोबत तुमचं बोलणं होतं, त्यावेळेस बिल्डर तुम्हाला सांगेल की एक्झॅक्टली किती ॲडिशनल चार्जेस असतात. बट हे तुम्ही 5 लाखाच्या रेंजमध्ये पकडू शकता. प्लस मायनस 2 लाख तुम्ही पकडू शकता. 3 ते 4 लाख ॲडिशनल किंवा मग 6 ते 7 लाखापर्यंत पण जाऊ शकतात. यामध्ये पार्किंग इन्क्लूड नसते. पार्किंग कॉमन पार्किंग असते.
त्यानंतर पोझिशन, जसं की सांगितलं होतं की लवकरच पोझिशन म्हणजे डिसेंबर 2025 ॲज पर रेरा, म्हणजे बिल्डिंग ऑलमोस्ट रेडी असेलच. आणि 2 BHK फ्लॅट्स आहेत. आणि बाल्कनी बद्दल थोडंसं आहे की बाल्कनी आहे तिथे फ्लॅट्सला, बट सर्वच फ्लॅटला बाल्कनी नाही आहेत. नाराज होऊ नका. सर्व फ्लॅटला हॉलला बाल्कनी नाही आहेत, बट ड्राय बाल्कनी तुम्हाला सर्व फ्लॅटला भेटेल. आणि हॉलची जी ओपन बाल्कनी असेल ती लिमिटेड फ्लॅट्सला असेल, तरी मॅक्झिमम फ्लॅटला असेल. जवळपास 60% फ्लॅटला तुम्हाला बाल्कनी बघायला भेटेल हॉलला. नेमक्या कुठल्या फ्लोअरला कुठल्या फ्लॅटला बाल्कनी नसेल हे तुम्हाला पुढे मी व्हिडिओमध्ये समजून सांगतो फ्लोअर प्लॅनवरती. इथे लिटिगेशन्स कुठल्याही प्रकारचे नाही आहेत, ती चांगली गोष्ट आहे. आणि ही बिल्डिंग जी आहे ती म्हाडासाठी सेपरेट बिल्डिंग बनवलेली आहे, 13 मजल्याची, यामध्ये की 11 ॲक्च्युअलमध्ये हॅबिच्युअल फ्लोअर्स असतील आणि 2 फ्लोअर, एक फ्लोअर पार्किंगचं असेल आणि एक फ्लोअर अम्युनिटीसाठी दिलेला असेल. त्यानंतर आता लोकेशन महत्वाचं. जर तुम्ही ANP नोवा या नावाने जर सर्च केलं गुगल मॅप्सवरती तुम्हाला भेटणार नाहीये, बट मी तुम्हाला सांगतो की लोकेशन कुठे एक्झॅक्टली आहे ते. सो तुम्हाला काय सर्च करायचं तर ANP युनिव्हर्स, ज्यांचं की बिल्डरचाच प्रोजेक्ट आहे, ANP युनिव्हर्स या नावाने सर्च करायचं आहे. तर तुम्ही बघू शकता ANP युनिव्हर्स हा प्रोजेक्ट आहे इथे. आणि इथून जर तुम्हाला बाकीच्या गोष्टी सांगायचं झालं तर इथे तुम्हाला म्हाळुंगीचं स्टेडियम स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स भेटेल, ऑर्चिड हॉटेल इथे आहे. आणि आणि ANP ओलंपस तुम्हाला ANP युनिव्हर्स सॉरी तुम्हाला इथे बघायला भेटेल. सो ह्या ज्या उंच बिल्डिंग दिसत आहेत, जवळपास 30-32 माळ्याच्या बिल्डिंग असतील, 28 30 माळ्याच्या, तर ह्या ज्या ANP युनिव्हर्सच्या बिल्डिंग आहेत यामध्ये अम्युनिटीज वगैरे सर्व गोष्टी असतील. त्यानंतर तुम्हाला सांगितलं की IT टेक पार्क पण आहे. सो तो आहे थिंक टेक पार्क, हे तुम्ही बघू शकता अंडर कन्स्ट्रक्शन आहे. सो इथे थिंक टेक पार्क सुद्धा आहे. आणि त्याच्या बाजूला तुम्हाला एक छोटीशी छोटीशी म्हणता येणार नाही, तरी 13 माळ्याची बिल्डिंग आहे, ही बिल्डिंग दिसते. ती बिल्डिंग आहे ANP नोवाची बिल्डिंग. सो ही बिल्डिंग आहे म्हाडाची बिल्डिंग. यासाठी सेपरेट तुम्हाला एंट्री एक्झिट हे तुम्ही बघू शकता. इथून सेपरेट तुम्हाला एंट्री एक्झिट म्हाडाच्या बिल्डिंगसाठी असेल. हे जे ANP युनिव्हर्सिटी यांची सेपरेट एंट्री एक्झिट असेल. आणि हे थिंक IT पार्क ते तर वेगळंच झालं. बट तुम्हाला आणि इथे तुम्हाला अम्युनिटीज सच काही तुम्हाला बघायला नाही भेटणार. आणि बाजूलाच मुळा नदीचं पात्र तुम्हाला जवळच बघायला भेटेल. बाजूलाच कुणाल अस्पायरची बिल्डिंग सुद्धा आहे. आणि इकडे थोडेसे आले तर बालेवाडी ज्या नावाने ओळखल्या जाते ती म्हणजे बालेवाडी हाय स्ट्रीट तुम्हाला इथे बघायला भेटेल. आणि इथे ऑलरेडी IT पार्क आहेतच आणि मोठ्या मोठ्या कंपनीज इथे तुम्हाला बघायला भेटतील. सो रेंटने एक तर थिंक IT पार्क बाजूलाच आहे, सो रेंटने सुद्धा तुम्हाला लवकरच जाईल आणि त्यामुळे मार्केट व्हॅल्यू सुद्धा तुम्हाला जास्त भेटू शकते. हे होतं लोकेशनचं बद्दलची थोडक्यात माहिती. त्यानंतर लेआउट समजून घेऊया. जसं की तुम्हाला दाखवलंच आता मी, हे जे हे ANP युनिव्हर्सची टावर्स, त्यानंतर हे IT पार्कचे 2 टावर आणि त्याच्या बाजूला ही जी बिल्डिंग आहे ती माडाची बिल्डिंग. आणि इथे तुम्ही बघू शकता स्कूल स्कूल बिल्डिंग सुद्धा इथे, प्लेग्राऊंड आणि स्कूल बिल्डिंग मे बी प्रपोज आहे किंवा बनणार आहे. सो ते पण जवळच आहे तुम्हाला. सो तो पण एक चांगला पॉइंट आहे. आणि इथून तुम्ही बघू शकता या साईडने तुम्हाला एंट्री एक्झिट असेल. IT पार्कच्या त्या रोडला लागून एंट्री एक्झिट तुम्हाला म्हाडाच्या बिल्डिंगसाठी भेटेल. त्यानंतर आता फ्लोर प्लॅन बघूयात. हा आहे फ्लोर प्लॅन. पूर्ण सेमच फ्लोर प्लॅन असेल सर्व फ्लोअरसाठी. आणि एका फ्लोअरवरती तुम्ही बघू शकता जवळपास 12 फ्लॅट्स आहेत. आणि ह्या 2 स्टेअरकेस आणि 2 लिफ्ट तुम्हाला इथे बघायला भेटतील. त्यानंतर 12ही फ्लॅट जवळपास सारखेच लेआउटचे आहेत. फक्त डिफरन्स काय तुम्हाला कॉर्नरचे फ्लॅट आणि मधले फ्लॅट, हे तुम्ही जे या साईडचे 2 फ्लॅट आणि या साईडचे 2 फ्लॅट, हे जर 2 फ्लॅट बघितले तर 2 फ्लॅटला तुम्हाला इथे बाल्कनी बघायला नाही भेटणार. हे तुम्ही बघू शकता. सो इथे तुम्हाला बाल्कनी नाहीये, इथे सुद्धा बाल्कनी नाहीये. हे कॉर्नरचे फ्लॅट्स म्हणतोय मी तुम्हाला. इथे सुद्धा बाल्कनी नाहीये, इथे सुद्धा बाल्कनी नाहीये. बट ते फ्लॅट सोडले तर बाकीचे सर्व जे फ्लॅट्स आहेत त्या सर्व फ्लॅट्सला तुम्हाला बाल्कनी बघायला भेटेल. सो लेआउट तुम्ही क्लोजली बघूयात आता.
हे 2 फ्लॅट जे जे की डिफरंट आहेत ते तुम्ही आजूबाजूलाच बघू शकता. सो या फ्लॅटचं जिथे की कॉर्नरचे फ्लॅट ज्यांची बाल्कनी नाही आहे तिथे एंट्री केल्या गेल्या तुम्हाला प्रशस्त अशी लिव्हिंग रूम भेटेल. लिव्हिंग रूमला समोर लागून तुम्हाला किचन बघायला भेटेल. किचन नंतर ड्राय बाल्कनी इथे आहे. इथे किचन आहे. त्यानंतर लिव्हिंग रूमला आतमध्ये जर गेले तुम्ही तर राईट साईडला तुम्हाला चिल्ड्रन्स बेडरूम भेटेल आणि त्याच्या अपोजिट साईडला कॉमन टॉयलेट बाथरूम भेटेल. तुम्ही इथे कार एरिया पण बघू शकता किती आहे ते. त्यानंतर समोर आल्यानंतर तुम्हाला मास्टर बेडरूम बघायला भेटेल. मास्टर बेडरूमला अटॅच टॉयलेट बाथरूम आहे. सिमिलर लेआउट आहे तुम्हाला इथे जर बघायला गेले जे की ज्यांना बाल्कनी आहे. फक्त डिफरन्स आहे बाल्कनीचा. सो सिमिलर लेआउट इकडे पण तुम्हाला बघायला भेटेल. फक्त एक बाल्कनी ॲडिशनल बघायला भेटेल. सो असा होता फ्लोर प्लॅन. हा सर्व फ्लॅटचे ऑलमोस्ट सेम आहे. सो मे बी बाल्कनीवाले त्यांची प्राइस 27 लाख असेल आणि जे विदाऊट बाल्कनी त्यांची प्राइस 25 लाखापर्यंत असेल. सो 2 लाखाचा डिफरन्स तुम्हाला विथ बाल्कनी विदाऊट बाल्कनीमध्ये बघायला भेटेल. त्यानंतर मार्केट रेट बद्दल बोलायचं झालं तर सेम तुम्हाला जो एनपीचा प्रोजेक्ट दाखवला युनिव्हर्सचा तर तिथे 2 BHK ची प्राइस तुम्हाला जवळपास 1.5 सीआरच्या रेंजमध्ये जाते. अर्थातच त्यांचा कार्पेट एरिया जास्त आहे. आपला 550-600च्या रेंजमध्ये येतो. त्यांचा कार्पेट एरिया 800-900च्या रेंजमध्ये जातो. सो कम्पेरेबल नाही. प्लस ते अम्युनिटीज वगैरे बाकीच्या गोष्टी पण असतात. बट जो पर स्क्वेअर फीट रेट चालू आहे तो 12 ते 15च्या रेंजमध्ये मिनिमम जर पकडला तर त्या रेंजमध्ये जातो इथे. सो तसा जर कार्पेट एरियाने जर कॅल्क्युलेट केलं तर तुम्ही 70 ते 80 लाखापर्यंत तुम्ही इथे सेफर साईड डेफिनेटली पकडू शकता म्हाडाची या तुमचा जो फ्लॅट आहे त्याची प्राइस. आणि इथे रेंट सुद्धा 25 ते 30 हजाराच्या वरच आहे, खाली नाहीये 2 BHKचा रेंट. त्यातल्या त्यात तुमची बाल्कनी असेल तर तुम्हाला अजूनच भेटेल. बट इथे अम्युनिटीज नाही येतात. तुम्हाला पार्किंगला असे डेडिकेटेड पार्किंग तुम्हाला भेटणार नाही. कॉमन पार्किंग असेल. सो त्या गोष्टीमुळे तुम्हाला 30च्या वरती तर नाही भेटणार. बट या रेंजमध्ये 25 ते 30च्या रेंजमध्ये तुम्हाला डेफिनेटली इथे रेंट सुद्धा बघायला भेटू शकतो. त्यानंतर ॲडव्हांटेजेस आणि डिसएडव्हांटेजेस. सर्वप्रथम डिसएडव्हांटेजेस बद्दल बोलूयात की जे जे की नाहीच्या बरोबर आहेत. ते म्हणजे की एक बाल्कनीचा प्रश्न आहे, जो की काही फ्लॅटला बाल्कनी नाहीयेत. ज्यांना फ्लॅटला बाल्कनी आहेत त्यांच्यासाठी तो ॲडव्हांटेजेस, ज्यांना नाही आहे तर तो त्यांचा एक डिसएडव्हांटेज आहे. प्लस काही लोकांना हा ॲडव्हांटेज वाटेल किंवा डिसएडव्हांटेज वाटेल जर कारण की ही बिल्डिंग सेपरेट बिल्डिंग आहे. म्हाडाची बिल्डिंग आहे, सेपरेट बिल्डिंग आहे. यामध्ये तुम्हाला अम्युनिटीज वगैरे काही नाही आहेत आणि तुम्हाला पार्किंग परचेस करण्याचा ऑप्शन सुद्धा नसेल कारण की सेपरेटच आहे टोटली. सो तिथे लिमिटेड पार्किंग्स असतील जे की कॉमन मधलेच असतील. सो हे 2 गोष्टी फक्त डिसएडव्हांटेजेस. बाकी हे सोडलं तर सर्व बाकी ॲडव्हांटेजेस आहेत. निअरिंग ऑलमोस्ट रेडी पोझिशन आहे. रेट सुद्धा कमी आहे आणि बाल्कनीज आहेत तर 2 BHK फ्लॅट्स आहेत तर विथ बाल्कनी एक चांगला पॅकेज तुम्हाला इथे बघायला भेटेल. सो बाकीच्या सर्व दृष्टीने ॲडव्हांटेजेस आहेत. त्यानंतर फायनल कन्क्लुजन अर्थातच इन वन वर्ड एका शब्दात सांगायचं झालं तर डेफिनेटली इथे अर्ज करा. बाल्कनी लागेल न लागेल हा तुमचा लकचा फॅक्टर असेल. फ्लॅट लागेल न लागेल हा पण लकचाच फॅक्टर असेल कारण की अर्ज सुद्धा तसेच येतील. बट बाल्कनी असो का नसो तुम्हाला हा इथे एक चांगली डील भेटेल. तुम्हाला स्वतः राहण्यासाठी किंवा इन्व्हेस्टमेंटसाठी किंवा रेंटने भाड्याने देण्यासाठी सुद्धा हे एक चांगलं प्रोजेक्ट आहे, प्रकल्प आहे. लोकेशन खूप प्राईम आहे. सो सर्व दृष्टीने इथे मी तरी डेफिनेटली डोळे बंद करून सांगेल तुम्हाला की अर्ज करा. सो हे होतं या प्रकल्पाबद्दलचं इन शॉर्ट थोडक्यात माहिती. हा व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, मित्रांसोबत सुद्धा शेअर करा. बेल नोटिफिकेशन आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला जेव्हा जेव्हा नवीन जे व्हिडिओजचे नोटिफिकेशन तुम्हाला येत राहतील. नवीन व्हिडिओ कुठल्या स्कीमबद्दल बनवायचा आहे तर ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सजेस्ट करू शकता किंवा या व्हिडिओमध्ये सुद्धा काही इम्प्रूव्हमेंट, काही सजेशन्स असतील ते सुद्धा तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सजेस्ट करू शकता. धन्यवाद. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.